नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. तब्बल 4399 दिवस पंतप्रधान पदावर राहून नरेंद्र मोदी यांनी एक विक्रम केला. खरं तर अंधभक्त आणि मोदी भक्त म्हणजेच हिंदुत्ववादी अशी नवीन हिंदुत्वाची व्याख्या निर्माण करून नव्या हिंदू धर्माची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षामध्ये किती खोटी आश्वासनं दिली आणि किती खोटं बोलले याचा प्रत्यंतर काल परत एकदा आला. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी केलेली भाषणं आणि त्याच्या आधीची भाषणं जर आपण बघितली तर लक्षात येईल की मोदींनी या 12 वर्षाच्या काळामध्ये केवळ आणि केवळ खोटं बोलण्याचा सपाटा लावलेला आहे. कालच्या भाषणामध्ये त्यांच्या नाही म्हणायला काही गोष्टी काही प्रमाणात खऱ्या आहेत, त्याही आपण समजून घेणार आहोत. पण नरेंद्र मोदींचं खरं काय आणि खोटं काय हा आज आपला महत्त्वाचा विषय असणार आहे. खरं तर नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी संसदेसमोर लोटांगण घालत असं म्हटलं होतं की मैं प्रधानमंत्री नहीं हूँ, मैं प्रधान सेवक हूँ. त्यामुळं एका अर्थाने ते प्रधान सेवक असल्यामुळे त्यांनी पंतप्रधान पदावरचा विक्रम कसा मोडला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अर्थात हे तांत्रिकदृष्ट्या टोला मारण्याचा प्रकार आहे, पण ठीक आहे, ते पंतप्रधान आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं पंतप्रधान पदाचा विक्रम करणाऱ्या नरेंद्र मोदींनी खोटं बोलण्याचा सुद्धा विक्रम केलेला आहे. पहिलं अगदी साधं उदाहरण आपण घेऊयात. नरेंद्र मोदींचं एक भाषण सध्या खूप व्हायरल झालेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या जन्माच्या बाबतीमध्ये एक विधान केलेलं आहे. विशेषतः त्यांच्या वडिलांचा स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग होता आणि त्यांचे वडील जेलमध्ये असताना स्वातंत्र्य संग्रामाच्या आंदोलनामध्ये त्यांचा तुरुंगवासामध्ये मृत्यू झाला असं मोदींनीच सांगितलं आणि मोदींचा जन्म हा 1950ला झालेला आहे. तर त्याविषयीच्या मीम्स आणि त्याविषयीची बातम्या आणि त्याविषयीचे व्हिडिओ भारतामध्ये म्हणजे अत्यंत वेगाने फिरत आहेत आणि मोदी कसं खोटं बोललेले आहेत. स्वतःच्या जन्माच्या बाबतीत जी व्यक्ती इतकं खोटं दादांत खोटी माहिती बोलू शकते ती इतर गोष्टी काय खऱ्या सांगणार हा प्रश्न याच्यातून निर्माण होतो. मोदींच्या कालच्या भाषणातले 4 महत्त्वाचे मुद्दे असे होते. त्यांनी असं सांगितलं की काँग्रेसचं सरकार यायच्या आधी देशभरामध्ये मेट्रोची संख्या फक्त 6 होती, ती आता वाढून त्यांचा एक आकडा त्यांनी जाहीर केला. देशभरातील विमानतळाची संख्या वाढली असंही मोदींनी जाहीर केलं. याशिवाय भारतामधून जे शस्त्रास्त्रे निर्यात होत होती ती 700 कोटींची होत होती, ती आता 2300 कोटींची म्हणजे 2300 कोटींची शस्त्रास्त्रे आपण दरवर्षी निर्यात करतो. हे सगळे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणामध्ये आवर्जून मांडलेले आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, याच्यामध्ये खोटं काहीच नाही. पण आता आपण सुरुवात करूया मेट्रो, विमानतळ आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती यापासून. मेट्रोची गरज या देशाला आहे का तर नक्कीच आहे, पण मेट्रोपेक्षा जास्त गरज सर्वसामान्य लोकांच्या रेल्वे प्रवासासाठीच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याची आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहे की आपला बीड जिल्हा अनेक वर्षांपासून रेल्वेच्या वाट बघत आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये जी काही चालढकल झाली होती ती आपण आपल्या डोळ्यांनी बघितली. असे अनेक प्रश्न आहेत रेल्वेचे की ज्या विषयामध्ये या सरकारने मोठं काम करायला पाहिजे आणि त्याचंसुद्धा माहिती द्यायला पाहिजे. जशी मेट्रोची माहिती दिली तशी सर्वसामान्यांसाठी किती गाड्या वाढवल्या हे सुद्धा त्यांनी सांगायला पाहिजे होतं. दुसरा मुद्दा येतो तो विमानतळाचा. आज देशभरातील विमान कंपन्या अडचणीत आहेत, आर्थिक संकटात आहेत. अनेक विमानांच्या फेऱ्या बंद होताना दिसत आहेत. अनेक विमान कंपन्या ह्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विमानतळं बांधली पण विमान कंपन्याच अडचणीत आलेल्या आहेत आणि हळूहळू ठराविक लोकांच्याच विमानसेवा या देशात सुरू राहतील असं हे नियोजन करण्यात येत आहे. आणि विशेषतः काही अदानी, अंबानी यासारखे जे उद्योजक आहेत यांनाच या सगळ्या गोष्टी कशा त्यांच्या हातात राहतील या पद्धतीचं सरकारचं काम सुरू आहे. लोकांना सांगताना मात्र आपण असं सांगतो आहोत की विमानतळं आम्ही खूप बांधलेली आहे. प्रत्यक्षात विमानसेवा ही ठराविक लोकांच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत, ही गोष्ट आपण दडवून ठेवत आहोत. तिसरा मुद्दा त्यांनी जो सांगितला होता 700 कोटींची निर्यात शस्त्रास्त्रांची केली, तर त्याचा नेमका भारताला फायदा काय झाला? त्याच्यामुळं भारताच्या विकास दरामध्ये काही फरक पडला का? भारताच्या संरक्षण यंत्रणेत काही फरक पडला का? किंवा जे काही कारण असेल या 700 कोटीवरून 2300 कोटींची जी निर्यात आता आपण करतो आहोत दरवर्षी, तर त्याचा भारताला नेमका फायदा काय झाला हे सरकारने स्पष्ट करायला पाहिजे. नुसते आकडे फेकण्यात काहीच अर्थ नसतो. हा झाला एक मुद्दा. हे सरकार पूर्णतः कसं अपयशी ठरलेलं आहे याचं एक आपण शेवटचं एक उदाहरण घेऊयात आणि आपलं जे मथळ आहे की मोदी मोदी लागू नका नदी त्याच्यावर आपण समारोप करूयात. एकच आकडा आपण घेऊयात की या जगभरामधील जी आकडेवारी जाहीर झालेली आहे त्यामध्ये अमेरिकेमधील
एक व्यक्ती साधारणपणे त्याच्या उत्पन्नाच्या केवळ 6% पैसा हा पेट्रोल आणि डिझेल किंवा इंधनावर खर्च करतो. ही जर आकडेवारी बघितली आपण युरोपातील सर्वच देश म्हणजे ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, या सगळ्या देशांमध्ये हा खर्च अवघा 1.5% ते 1.25% इतकाच होतो. म्हणजे आपल्या कमाईचा 1.5% ते 2.25% पैसे हे इंधनाच्या खर्चावर या लोकांचे खर्च होतात. इतकंच काय, भूतान आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा भारतापेक्षा कमी खर्च केला जातो. रशिया, चीन आणि ब्राझीलमध्ये हा आकडा 2.5 ते 4% इतका आहे. आणि भारतामध्ये प्रत्येक माणूस, आपल्याला खूप धक्का बसेल हा आकडा ऐकून, भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती साधारणपणे आपल्या उत्पन्नाचा 17.5% पैसा हा केवळ पेट्रोल आणि डिझेलवर खर्च करते. त्यामुळे नरेंद्र मोदींनी या प्रश्नांकडं, या सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडं, बेरोजगारीकडं, महागाईकडे आणि सर्वसामान्य माणूस जो भरकटला म्हणजे भरडला जातो आहे आणि अक्षरशः भरकटलाही जातो आहे, दोन्ही गोष्टी खऱ्या आहे. त्याला कळत नाही का नेमकं काय करावं. त्यामुळं या भरडल्या गेलेल्या माणसाविषयी नरेंद्र मोदी आपल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीच्या पूर्ण झाल्यानंतरच्या भाषणात एका शब्दानेही बोलले नाही. सबके साथ सबका विकास असं म्हणणारे मोदी अदानी आणि अंबानींचा विकास करण्यासाठी नॉर्वेचा दौरा करतात आणि तिथं गौतम अदानींचं रद्द झालेलं कंत्राट त्यांना परत मिळवून देतात. ही माहिती आता जगभर पसरलेली आहे. पण लोकांसाठी नरेंद्र मोदींनी काय केलं हे मात्र मोदी सांगायला तयार नाहीत. आपला मथळा त्यामुळंच असा आहे की मोदी मोदी लागू नका नादी. कारण याचे दोन्ही अर्थ होतात की एकतर नरेंद्र मोदींच्या नादी लागल्यानंतर तुम्हाला काही तुमच्या पदरात पडणार नाही. आणि दुसरं असंही होतं की नरेंद्र मोदी की आपण म्हणतो ना आमचा नाद करायचा नाही, तसं नरेंद्र मोदीचा नाद केला तर ते संपून टाकल्याशिवाय राहत नाही. जे विरोधक आहे ते त्या अर्थाने नरेंद्र मोदी वेगळ्या पद्धतीने संपून टाकत आहेत. आणि आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ते घडलेलं आहे. त्यामुळं हे विधान दोन्ही अर्थाने घेण्यासारखं आहे की मोदी मोदी लागू नका नादी. त्यामुळं जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत मोदींचं हिंदुत्व म्हणजे अंधभक्तांचं हिंदुत्व, मोदींचं हिंदुत्व म्हणजे मोदीत्व हेच आपल्याला मान्य करावं लागेल. आणि जोपर्यंत मोदींना यापासून दूर करत नाही तोपर्यंत या प्रश्नांची मुक्ती अवघड आहे, हे तीळ मात्रही शंका नाही. आपल्याला या सर्वांविषयी काय वाटतं, आपण अगदी थोडक्यात या 2-3 महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेतलेला आहे. मोदींनी त्यांच्या भाषणात केलेले 3 महत्त्वाचे मुद्दे आहे की मेट्रोचं नेटवर्क वाढवलेलं आहे, विमानतळं वाढवलेली आहे आणि परदेशामध्ये शस्त्रास्त्र निर्यातीचा जो आकडा आहे तो 700 कोटीहून 2300 कोटींवर नेलेला आहे. या 3 ठळक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्या मागची आपण थोडक्यात अगदी कारण मीमांसाही केलेली आहे. आणि भारतातला माणूस 17-17.5% पेट्रोल डिझेलवर खर्च करतो आहे. तर त्या माणसाविषयी मोदींना काय वाटतं आणि भाजपवाल्यांना काय वाटतं किंवा इंडियातल्या लोकांना काय वाटतं, घटक पक्षांना, ते आपल्याला विचारावं लागणार आहे. आपल्याला या सगळ्या विषयात काय वाटतं, आपण आवर्जून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.